नमस्कार मंडळी. अ, स्वागत आहे तुमचं आपल्या सनातन धर्म 96 यामध्ये. आपण आलोय घृष्णेश्वर मंदिर 12वे ज्योतिर्लिंग आहे. त्या 12व्या ज्योतिर्लिंगाच्या बाजूलाच असलेलं हे मंदिर आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी याचा जीर्णोद्धार केला होता. इथे एक भव्य दिव्य असं कुंड आहे. आपण बघूया या मंदिराची आख्यायिका काय आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या शिवालयाचं जीर्णोद्धार केला. आपण बघू शकता अतिशय भव्य दिव्य असा कुंड या ठिकाणी आहे. अतिशय प्राचीन असं हे मंदिर कुंड आहे. आपण बघू शकता या ठिकाणी बघायला गेलं तर हे 3, हे 2, हे 3, हे 7 ते 8 देवस्थान या ठिकाणी आहे. आपण बघू शकता. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी याची जीर्णोद्धार केला. या ठिकाणी असं मंदिरासारखं बांधकाम या ठिकाणी केलंय. आतमध्ये देवस्थान, देव वगैरे, मूर्ती वगैरे दिसत नाही आपल्याला. अशी मान्यता आहे की या ठिकाणी कृष्णा नावाची एक शिवभक्त होती. त्यांनी 108 जे शिवलिंग बनवून रोज प्रतिदिन 108 शिवलिंग बनवून त्याची पूजा अर्चना करून त्यांनी याच कुंडात त्याला अर्पण केले होते ते 108 शिवलिंग. आणि हे जे कार्य बघूनच शिवजी प्रसन्न झाले होते. त्यावरूनच त्या कृष्णाना या शिवभक्तावरूनच जे 12वे ज्योतिर्लिंग आहे त्याचा उद्धार झाला. त्यामुळेच घृष्णेश्वर असं या शिवलिंगाला नाव पडलंय. आपण बघू शकता अतिशय भव्य दिव्य असा हा कुंड आहे. आणि जे 6 मंदिर आहे हे 8 मंदिर आहेत बहुतेक. 8ही मंदिरात आपल्याला शिवलिंग बघायला भेटते. अतिशय प्राचीन असं हे शिवलिंग आहे. आपल्याला जर माहीत असेल ही कोणत्या देवाची मूर्ती आहे तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. मंदिर व्यवस्थेने या ठिकाणी कॅमेऱ्याची सोय करून दिली. कॅमेरे वगैरे लावले तिथे. हे पूर्ण जे मंदिर आहे हे पावसाळ्यात पूर्ण पाण्याखाली असतं. पूर्ण पाणी या ठिकाणी भरतं. हे मंदिर शिवलिंग बघू शकता. वेगवेगळे शिवलिंग आहेत या ठिकाणी. एकाच प्रकारचे नाही, वेगवेगळ्या प्रकारचे शिवलिंग बघू शकतो आपण. त्यासोबतच विठ्ठल रुक्मिणी या ठिकाणी आहे. पूर्ण जे कृती आहे ही दगडात कोरले गेलेली कृती आहे. हे कोणते देव आहे आपण सांगू शकत असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. दगड पूर्ण जो आहे पूर्णपणे झिजला गेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला मूर्ती कोणत्या देवाची लक्षात येत नाही.
मूर्ती बघू शकता. देवाची पिंड. जय भोलेनाथ. प्रत्येक मंदिरात जे वेगवेगळे शिवलिंग आपल्याला बघायला भेटते. या ठिकाणी बेल अर्पण केलेलं आहे, बेलपत्र अर्पण या ठिकाणी केलंय. त्यामुळे असा अंदाज येतो की या ठिकाणी रोज या शिवलिंगाची पूजा वगैरे होत असते. ही मूर्ती जी आहे ही कशाची आहे, तुम्ही कोणत्या देवाची मूर्ती आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझ्या काही लक्षात आले नाही मूर्ती कोणत्या देवाची आहे. त्यासमोरच आपण बघू शकता. अजून एक पिंड आहे या ठिकाणी. त्या ठिकाणी मला वाटतं गणपती आहेत. हो. तर पूजा वगैरे झालेली आहे. या ठिकाणी गणेशजी आहेत. गणेशजीची मूर्ती या ठिकाणी आहे. दुर्भाग्य असं की या गणेशजीची मूर्तीची जी सोड आहे ती पूर्णपणे तुटली गेलेली आहे. आता हे नॅचरली झाले की कोणी केलंय हे काही सांगू शकत नाही, पण हे दुर्भाग्य आहे. अशा तुटक्या फुटक्या मूर्ती या ठिकाणी स्थापित आहेत. यांचं म्हणजे यांना घडवण्याचं काम काहीतरी व्हायला पाहिजे या मूर्त्यांचं. या अशा तुटक्या मूर्त्या ठेवणं चांगलं नाही असं मला तरी वाटतंय. मूर्ती या ठिकाणी सोंड वगैरे व्यवस्थित करावं किंवा नवीन मूर्ती या ठिकाणी स्थापित करावी असं तरी मला आता सध्या वाटतंय. अतिशय भव्य दिव्य या ठिकाणी कुंड बनवण्यात आलंय. मेलेला मुलगा जिवंत केला आणि या ठिकाणी त्यांनी थोडा वेळ वास्तव्य केलं. त्यामुळे या या ज्या कुंडाला आहे तर बऱ्याच तीर्थांचा सन्मान असा मिळालेला आहे. आणि इथे बरेचसे तीर्थ आपल्याला मंदिर कुंडाच्या आवारामध्ये दिसत आहे. तर मित्रांनो, या कुंडाची अशी आख्यायिका आहे की या ठिकाणी कृष्णा नावाची एक शिवभक्त होती. शिव त्यांची पूजा वगैरे अर्चना करायची. एकदम अशी घनिष्ठ शिवभक्त होती. त्यांनीच या कुंडामध्ये 108 वेळा शिवलिंग आहे त्या बनवून अर्पण केलेले आहेत. डेली हे काम रुटीन असायचं त्यांचं. आणि त्याच वेळेस त्या कृष्णाचा जो मुलगा आहे तो मरण पावण्यात आला या कुंडामध्ये. आणि त्यांच्या या भक्तीवरून म्हणजे जे कुंड अर्पण करायच्या या भक्तीवरून शिव यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांचा मेलेला मुलगा त्यांना जिवंत करून दिला. त्या कृष्णा ज्या भक्त होते शिवभक्त त्याचा मेलेला मुलगा जिवंत करून दिला या भक्तीवर प्रसन्न होऊन देवाने. आणि याच कारणाने जे 12वे ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगाचं घृष्णेश्वर असं नाव पडलं. या कृष्णा जी भक्त आहे त्या भक्तावरूनच कृष्णावरूनच घृष्णेश्वर असं या ठिकाणी नाव पडलेलं आहे या 12व्या ज्योतिर्लिंगाचं. छानसं असं नक्षीकाम या ठिकाणी झालेलं आहे. मंदिराच्या या जो कुंड आहे कुंडाच्या आजूबाजूला जर बघितलं तर अशा पिंड या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. अशा भरपूर अशा पिंड आहेत ज्या पूजेच्या अवस्थेत नाहीत, असे बिनधास्त पडून दिलेले आहेत. मंदिर व्यवस्थेने याचं दखल घेतली पाहिजे असं मला वाटतंय.
ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही, इथे एक पिंड आहे, दुसरी पिंड ही आहे. अशा भरपूर या ठिकाणी पिंड पडलेले आहेत. याची दखल मंदिराच्या व्यवस्थेने घेतली पाहिजे आणि यांना विशेष स्थान दिलं पाहिजे असं मला वाटत आहे. प्रत्येक मंदिराचा जो वरचा टोक आहे तो अतिशय विशेष पद्धतीनं घडवण्यात आलाय. हा एक टोक झाला, हा एक टोक आहे. प्रत्येकाची कलाकृती वेगळ्या प्रकारे आकारण्यात आलेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी कुंड बनवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. कुंडातलं पाणी बघू शकता तुम्ही. मला असं वाटतंय मंदिर प्रशासनाने म्हणजेच मंदिराच्या व्यवस्थेने या कुंडातलं पाणी स्वच्छ करण्याचं काम हाती घेण्याची गरज आहे. मंदिराचं जे कुंड आहे या कुंडातलं पाणी चेंज करण्याची सध्या गरज भासत आहे. मंदिर व्यवस्थेने याकडे दुर्लक्ष करू नये. मंदिरातलं पाणी चेंज करावं, कुंडातलं साफसफ करावं असं मला वाटतंय. या कुंडाच्या बाजूला जर बघितलं गेलं तर या ठिकाणी जे 8 तीर्थ आहेत आपण बघू शकता. हे 8 तीर्थ आहेत. आता कोणते कोणते तीर्थ आहेत हे सांगता येणार नाही, कारण की या ठिकाणी नाव दिलं नाही. एकच फक्त नाव दिले विरज तीर्थ आहेत. बाकीचे जे 7 आहेत ते कोणाला जर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण माहिती विना काही सांगू शकत नाही. जे माहिती आहे आपल्याला तेच आपण या ठिकाणी सांगत आलो आहे आतापर्यंत. तुम्हाला जर माहीत असेल या तीर्थाबद्दल कोणते कोणते तीर्थ आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर शिवभक्तांनो, ही जी कुंडाची माहिती आहे आपण पूर्णपणे सांगितली आहे. तरी तुम्हाला जे माहिती असेल या कुंडा वेगळं काही तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजून असेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले म्हणा
किंवा इतर ठिकाणचे जे प्राचीन मंदिर आहे जे तुमच्या माहितीचे असेल तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही तिथे जाऊन मंदिराला व्हिजिट देऊ. त्याबद्दल अजून काही माहिती असेल ती आम्ही माहिती व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न करू. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.